नमस्कार, मी श्रुती नवराष्ट्रावर आपलं स्वागत आहे. खरं तर टीएमसी डिजिटल पास साठी ज्येष्ठ नागरिकांची ठाणे स्टेशन जवळील सॅटिस पुलाजवळ प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उन्हाचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. तर याचाच आढावा आज आपण एकंदरीत घेणार आहोत. एक एक तास उभं राहावं लागणारच आहे ताई. आता काय गर्दी तेवढी आहे, पण देत आहेत. होतंय का वेळेवर काम? हा, होत आहे ना, होत आहे. आतापासून उभे आहात तुम्ही इथे? झालं आता 2 तास झाले. तरी पण इथे काही सोय नाही, बसायची नाही. बसायची तर काही नाही, तिकडच बसायचं. काय त्रास सहन करावा लागतोय? असं लाईनीमध्ये उभं राहायचं, दुसरं काय त्रास. कसला त्रास काय नाही करायला. सिनियर कसलं? सिटीजन म्हणून काहीच त्रास नाही. तसं ना, हे बघा डिजिटल पासची सुविधा चांगली आहे. सुरू केली आहे. हा. पण काहीतरी सिनियर सिटीजनना लाईनीमध्ये उभं राहावं लागू नये यासाठी काहीतरी नियोजन केलं हवं. आहे केलेत ना, त्यांनी बोलले आता येऊन गेले. तर प्रत्येक ठिकाणी आहेत, प्रत्येक डेपो मध्ये आहेत, केलेली आहे नियोजन त्यांनी. पाससाठी आलाय? हा हा. किती तास झाला इथे येऊन? आता मला समजत नाही बाई, हा. आले उभी राहिले काढून झालं. काहीच नाही इथे सोय केलेली ना, बसायची पाण्याची वगैरे. आता काय करायचं. अहो बसायची सोय नाहीये, पाणी नाहीये, ऊन बघा वरती किती. वाजल्यापासून आहात तुम्ही? आम्ही 2 तास आहे. 2 तासापूर्वी तरी ते 2 तास झाले. उभे होत आहे तिकडे. मग काय करणार सांगा ते? मग नाईलाज शेवटी उभं राहावं लागतं. सगळे उभे आहेत, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे. सोय पुरवली आहे, पण कुठेतरी ती पूर्णपणे पुरवलेली नाहीये. इथे सोय नाहीयेच आहे. इथे पहिल्यापासून सोय नाहीये. सोय नाहीये, सोय करायला पाहिजे. आता थोडा त्रास तर सहन करावा लागेल. एवढं फुकट पाहिजे सगळं, तर थोडा त्रास सहन करावा लागेल. हा, तर तेच आहे की सण थोडा करावाच लागणार आहे. हिंदी में बात करने को। हाँ सर जी, मैं आपको ये गुजारिश कर रहा हूँ कि ये जो अपन सीनियर सिटीजन के लिए बना रहे हैं अच्छी बात है, लेकिन उनका एज के हिसाब से उनको जल्दी जल्दी ऐसे 2-3 विंडो ओपन करके जल्दी से जल्दी होना चाहिए सब. हा, तीन विंडो तरी पाहिजेत ऍक्च्युली इथे, कळलं का? म्हणजे पटापट होईल. एवढे उन्हामध्ये सगळे उभे आहेत, प्रॉब्लेम आहे ना, सिनियर सिटीजन आहे. उन्हामध्ये उभा राहतो आणि त्रास आहे. आणखी काय, बसायची पण सोय नाही केलेली बसायची आहे. पण सोय नाही, पाण्याची सोय नाही. बसायची सोय नाही आणि त्यांनी एक निदान टोकन देऊन तुम्ही बाबा सावलीमध्ये बसा असं तरी त्यांनी करायला. नाव पुकारलं असतं टोकन सगळे देऊन. आजारी पेशंट आजारी पेशंट आहे, टोकन दिलं असतं तर मग जाऊन बसले असते सावळीला. त्याला अलाउन्स केल्याच्या नंतर तिथे किणकी जवळ आले असते. आम्ही आता 2 तासापासून हाव ना इथे. समस्या काय बघा, लाईन पुढे काय गर्दी चालली आहे, लाईन शीट घ्या ना. फॉर्म पाहिजे. फॉर्म संपलेत म्हणून सांगतायत. माहिती नाही मला, मी आत्ताच आले. हा. 9 ते 10-11 वाजेपर्यंत वाटतात, नंतर बंद संपले म्हणून सांगतात. काही काही नागरिकांना आता विचारलं तर सोमवारी या म्हणून सांगितलेले. सोमवारी या, म्हणजे आता रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारी या बोलतात, असं आहे ना. पण वेळेवर सगळं काम होत आहे का? आता जे चालायचं तो सरकारी काम आहे. हा, तर तुम्हाला तर कल्पना आहे सरकारी काम. साठीच्या वरती आहात काका, काहीतरी नियोजन आता करायला आमचं पाहिजे. आमचं उन्हामध्ये उभं राहताय, काहीतरी नियोजन सरकारने केलं. काय नाही इथं पाणी प्यायला नाही तर हे बघ, आता हे माझ्यापेक्षा आजी जास्त व्हायचे, काही त्याला अर्थ नाही. केली है। ये फार्म के लिए खड़ा हुआ है, क्या दिक्कत आ रही है? कुछ कितने घंटे से हो आप? कुछ दिक्कत नहीं आ रही, हो गया 1 घंटा. 1 घंटा हो गया। अंकल आपको कुछ दिक्कत? नहीं कोई तकलीफ नहीं है, 1 घंटा हो गया खड़े, अभी नजदीक आ गए बस. नजदीक आ गए, पर इतना प्रॉब्लम में हो, कुछ सेफ्टी चाहिए कि नहीं, ऐसा नहीं लगता आपको? नहीं नाही ते आम्ही पाचसाठी बोला. पाससाठी किती वेळापासून तुम्ही लाईनीत उभे होतात? मी आता जस्ट आलो, पण त्यांनी विचारलं की आता आमच्याकडे नाही, तुम्ही इथे वाचा आणि उद्या किंवा सोमवारी असे म्हणाले. पण होईल का काम पूर्ण वेळेत? आता ते पूर्ण वेळेत नाही होणार, कारण का ही सगळी लाईन लागली आहे त्याच्यासाठी. पण आता ते बरेच वेळ म्हणून मी आता निघून जातोय. मला काय थांबायला यांच्याकडे वेळ नाहीये. काहीतरी नियोजन करायला पाहिजे होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी, असं नाही वाटत आहे? हा, ते करायला पाहिजे, पण आता ह्यांच्याकडे काय शब्द त्यांना विचारलो, फॉर्म द्या म्हणतात, तिथे वाचा आणि तुम्ही निघून जावा, नाहीतर लाईन उभे राहा. आता कसं आम्ही एवढ्या वेळ लाईन उभे राहायचं मात्र माणूस? हा, याने पण विचार केला पाहिजे ना. काय नाही, ते फॉर्म साठी आलेलो, फॉर्म संपले. फॉर्म संपले. मग आता ते आता कधी येणार? सोमवारी सोमवारी तरी मिळतील असं बोलले. हा, बोललेत ना, येणार सोमवारी मिळणार. फक्त 2,000 वाटतात, ते त्याच्यानंतर बंद करतात.
3 खुर्च्या तरी वाढवायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी जर अशा 3 खुर्च्या लावल्या तर उत्तम होणार आहे. आणि सकाळी अनलिमिटेड फॉर्म वाटायला ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. लोक मदत करायला तयार असतात, सहकार्य करायला तयार असतात, पण 3 खुर्च्या करा. हा, मग तो प्रॉब्लेम आहे ना. आता किती म्हातारी माणसं येतात जात आहेत, परत परत यायला लागतंय. तर फॉर्मचा गठ्ठा ठेवा आणि 3 खुर्च्या ठेवा सबमिट करायला. बाकी काय आमचं म्हणणं नाही. एकच आहे आता खुर्ची, एकच माणूस घेतोय, तेच चेक करतोय. तर 3 खुर्च्या ठेवा, म्हणजे काय होईल, जरा पटपट काम होईल. खूप लोक आहेत, म्हातारीच लोक आहेत सगळे आपले. खाली घेतलं असतं ना तळाला एखादं बूथ मारून, तर लोकांना सिनियर सिटीजनला त्रास नाही झाला असता. आता किती जण इकडे बसवतोय आम्ही, इकडे नंतर या, अशा पद्धतीने चाललेलं आहे. ते सांगतो तुम्हाला की हे तसंही होते की आम्हाला तो त्रास कमी करा, बाकी काय नाही.